जालन्यात वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ल्याचा प्रयत्न। पोलिसांनी तात्काळ आंदोलकांना रोखलं। हल्ला करणाऱ्यांकडून एक मराठा लाख मराठाच्या घोषणा, तर मला कुणीही थांबवू शकत नाही, सदावर्तेंची प्रतिक्रिया। लक्ष्मण हाकेंसंदर्भात ऑडिओ क्लिप व्हायरल। हाकेंना पैशांची ऑफर, ड्रायव्हरचा यूपीआय देताच तरुणानं हाकेंची लाच काढली। तर मी लाचखोर असल्यास जेलमध्ये टाका, लक्ष्मण हाकेंची प्रतिक्रिया। हाकेंना बदनाम करण्यासाठी षडयंत्र, हाकेंनी स्वतःहून पैसे मागितले नाही, विजय वडेट्टीवार यांच्याकडून लक्ष्मण हाकेंची पाठराखण। निवडणुकीत मी जे उमेदवार देईन त्यांना निवडून आणा, पिंपरी चिंचवडबाबत कसा जास्त निधी मिळेल याचा प्रयत्न करेन, अजित पवारांचं पिंपरी चिंचवडकरांना आवाहन। देवीला मी तिचा भक्त वाटत असेन तर ती प्रसन्न होईल, रायगडच्या पालकमंत्रीपदासाठी देवीला साकडं घालतो, मंत्री भरत गोगावलेंचं वक्तव्य। पुण्यात उपोषणकर्त्या विद्यार्थ्याची तब्येत बिघडली, सारथी बार्टी महाज्योती फेलोशिप मिळत नसल्यानं 6 दिवसांपासून गुडलक चौकात विद्यार्थ्यांचं आंदोलन। उपोषणादरम्यान चक्कर आल्यानं विद्यार्थ्याला रुग्णालयात केलं दाखल। सोनं चांदीच्या दरात वाढ सुरूच, सोन्याच्या दरात 750 तर चांदीच्या दरात 1700 रुपयांची वाढ। सोनं 1,11,450 रुपयांवर तर चांदी 1,31,500 रुपयांवर। बीडमध्ये अतिवृष्टीमुळे 4,20,000 हेक्टर जमीन बाधित, पूरस्थितीत 4 व्यक्तींचा मृत्यू, 153 जनावरं दगावली। पंतप्रधान मोदींच्या 75व्या वाढदिवसानिमित्त भाजपतर्फे नमो युवा रनचं आयोजन, 7,000हून अधिक मुंबईकर सहभागी। आशिया चषकात आता सुपर 4चे सामने, दुबईत आज पुन्हा भारत पाकिस्तान हाय व्होल्टेज सामना रंगणार। पाकच्या संघासाठी मोटिवेशनल स्पीकरसह मानसशास्त्रज्ञांना पाचारण।